राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा केलेला आहे, त्यामुळे बैलगाडा चालक मालकांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे। त्यातच आता सगळीकडच्या गावोगावच्या जत्रा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे या संदर्भातली घोषणा कधी होते याकडे सगळेच जण आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत। घाटात पुन्हा एकदा भिरचा आवाज घुमणार आहे। त्यामुळे गेली 4 वर्ष धूळकात पडलेला बैलगाड्यांवरील धूळ हटू लागली आहे। आतापर्यंत शांत असलेली बैलजोडी आता पुन्हा धावू लागणार आहे। या शर्यतीत सर्वात पुढे धावणारा अश्वही सज्ज झालाय। पिंपरी चिंचवड लगतच्या ग्रामीण भागात सध्या हे चित्र बघायला मिळतंय। विधान परिषदेमध्ये बिल पारित झाल्यानंतर एक शेतकऱ्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये एक असणारे गाड्याप्रेमी व गाडा शौकीन यांना एक नवचैतन्य यांच्यात निर्माण झालंय। तर या बंदीच्या काळामध्ये झालेली बैलांचे हे सर्व बैल आता आम्ही पुन्हा एकदा एक नवीन जोशामध्ये एक नवीन तयारीला सुरुवात केली आहे। राज्यातील गावोगावी भरणाऱ्या यात्रांमधील खास आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे यात्रा ओस पडल्या होत्या, पण आता बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे। शर्यती चालू झाल्यानंतर जो आनंद आहे सर्वांना खूप झालेला आहे आणि बैलांच्या जोपासण्याला आम्ही आजपासून तर तयारी केलेली आहे। बैलांना धुणं करणं, गाड्याची डागडुजी करणं वगैरे काही योजना त्या बैलांच्या सर्व काही ते आम्ही केलेले आहेत। सरकारनं बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानं राज्यभरातील बैलगाडा चालक मालक अशाच पद्धतीनं तयारीला लागले आहेत। त्यामुळे आता जत्रांमध्ये बैलांच्या शर्यतीचा थरार अनुभवता येईल, पण त्याच सोबत बैलांवर कौर्य केलं जाणार नाही याची काळजीही आयोजकांना घ्यावी लागेल। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।